नाशिकच्या मनमाड शहरासह मोहेगाव, बेजगाव या गावात तसंच चांदवड तालुक्यातल्या पूर्व भागाला अवकाळी पावसाचा तडाखा, काढणीला आलेला गहू, हरभरा आडवा तर कांद्यासह रब्बी पिकांचं मोठं नुकसान। जालन्याच्या जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात गारपिटीचा कहर, 11,691 हेक्टरवरच्या पिकांना फटका, नुकसानीचा 66 गावातील 20,800 शेतकऱ्यांना फटका। पावसात 7 जनावरं दगावलेली असून 2 शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात 1 आणि 2 मार्चला जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज, तर विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी या जिल्ह्यातही गारपिटीची शक्यता। सरकारची दडपशाही रोखण्यासाठी मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना कोट्यवधींच्या संख्येने ईमेल करावेत, जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन। तुरुंगात टाकलं तरी 10% आरक्षण स्वीकारणार नाही, तुरुंगात सुद्धा आमरण उपोषण करू, जरांगे पाटलांचं विधान। ओबीसीतनं आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंची भूमिका। भाजपकडनं 23 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व, पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी, तर सुधीर मुनगंटीवार बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पाहतील। आगामी लोकसभा निवडणुकीत जनता दल महाराष्ट्र एनडीए सोबत, देवेगौडांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात यवतमाळचा दौरा करणार, राज्यातल्या 4,900 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन। वणी वरोरा महामार्गाचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार। पंतप्रधान मोदींच्या यवतमाळमधल्या सभेत काँग्रेसच्या मेळाव्यात वापरलेल्या खुर्च्यांवरती स्टिकर्स, राहुल गांधींचे काँग्रेसला देणगी कशी द्यावी याची स्टिकरवरती माहिती आहे, हे स्टिकर काढायला तर सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज, संपूर्ण विदर्भातनं 3 ते 4,000 पोलीस कर्मचारी तैनात। यवतमाळमध्ये सर्वात मोठा मेळावा होणार, मेळाव्याला 2.5 लाख महिला उपस्थित राहणार, मंत्री गिरीश महाजनांचा दावा। यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचंही अनावरण केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यवतमाळ दौऱ्यानिमित्त विमानतळापासून सभास्थळापर्यंत लाकडी बॅरिकेटिंग जवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त। वर्धा ते कळंब आणि आष्टी ते अमळनेर अशा रेल्वेच्या 2 खंडांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, सेंट्रल रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांची माहिती। मोदींच्या सभेसाठी बुलढाण्यामधनं 150 एसटी बसेस यवतमाळच्या दिशेनं रवाना, एकाच वेळेला इतक्या बसेस सभेसाठी पाठवण्यात आल्यामुळे बुलढाण्यातली प्रवासी सेवा कोलमडली। पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी महायुतीच्या वर्तमानपत्रातील जाहिराती खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब, जाहिरातीमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व आमदारांचे फोटो। पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारींची टीका, शेतकरी आणि महिलांना याआधी दिलेलं आश्वासन न पाळणाऱ्या मोदींना जाब विचारा, तिवारींचं आवाहन। इक्बाल सिंग चहल, अश्विनी भिडे यांची बदली अटळ, राज्याची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली, 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावरती असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगानं गेल्या आठवड्यात दिलाय। देशात दंगली घडवण्याचं काम सुरू, पण मतदार ठरवेल की सत्तेवर कोण येईल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, तर आंदोलन संपायचं नसेल तर जरांगेंनी निवडणूक लढवावी, आंबेडकरांचा सल्ला। शाहू छत्रपती महाराजांनी पुन्हा दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत, तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार, पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नाही तर जबाबदारी सुद्धा असेल, शाहू छत्रपतींचं सूचक वक्तव्य। शिवसेना संपवणं म्हणजे महाराष्ट्र संपवण्याचा, हिंदुत्व संपवण्याचा डाव आहे, उद्धव ठाकरेंची टीका, तर राज्यात अनेक प्रश्न असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम सुरू, ठाकरेंचा घणाघात। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यावर आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा प्रस्ताव विधानसभेत येणार, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची शक्यता। अधिवेशनाच्या आजच्या दिवशी कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, हातात कापसाच्या माळ्या आणि पोस्टर घेत विरोधकांची घोषणाबाजी। जरांगेंच्या टीकेनंतर फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं याची वृत्तपत्रात पानभर जाहिरात, खास करून मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 3 जिल्ह्यात जाहिरात प्रसिद्ध। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित, आज पुन्हा एकदा बैठक होणार, काही जागांबद्दल आजच्या बैठकीत अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती।
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या संपत्ती जाहीरनाम्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। ठाकरेंनी आपली मालमत्ता दडवल्याचा याचिकेतनं आरोप। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मार्गदर्शन करणार। जवळपास 1 लाख तरुणांशी साधणार संवाद। उद्धव ठाकरेंसाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत का? एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शहांनी जरतरच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं। राष्ट्रवादी अजित पवार गट शिरूर लोकसभेची जागा लढवेल। अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीत निर्णय। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात। 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू। नोकरी शिक्षणात लाभ। सरकारकडून जीआर प्रसिद्ध। फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंच्या विरोधात कारवाई करावी। भिवंडीमध्ये जनसंवाद यात्रेतनं सुषमा अंधारेंचा फडणवीसांसह नितेश राणेंवर हल्लाबोल। आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव कायम। शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबतची बैठक निष्फळ। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यातील विदर्भ युवा क्रांती ढिवर समाज संघटनेचं जलसमाधी आंदोलन मागे। ढिवर समाजानं काल कोसीखुर्द धरणात हे आंदोलन केलं होतं। मुंबईत रिक्षाच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता। किलोमीटरसाठीचं भाडं 23 रुपयांवरून 25 रुपये करण्याची युनियनची मागणी। ओला आणि उबर कॅब चालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम। आज होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष। प्रादेशिक परिवहन कार्यालयानं बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला सुद्धा या कंपन्यांनी उत्तर दिलं नसल्याचं समोर। पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात। काल मध्यरात्रीपासून पाणी कपात लागू। टी जंक्शनवरती नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं वांद्रे परिसरात जाणं सुखकर होणार। मुंबईतील सायन्स स्टेशन समोरच्या पुलाचं तोडकाम तुर्तास पुढे ढकललं। 10वी-12वीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे तोडकाम दुसऱ्यांदा थांबवण्यात आलंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद। कर्जत पनवेल दुहेरी मार्गावरती चिखले रेल्वे स्थानकाजवळच्या पुलाच्या कामासाठी ब्लॉक। नाशिकच्या मार्केट यार्डमधील चांदवड व्यापारी संकुलातील 3 दुकानं काल मध्यरात्री चोरट्यांनी फोडली। तब्बल 4,71,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास। भाईंदर पूर्वेतील आझादनगर झोपडपट्टीला मोठी आग। आज सकाळी अचानक ही आग लागली। आगीत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। पुण्यामधल्या येरवडा परिसरामध्ये हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत दोघांकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड। येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक। पिंपरी चिंचवडमध्ये 500च्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। प्रिंटिंग मशीनसह 6 आरोपींना रंगेहात अटक। अलीबाबा या वेबसाईटच्या आधारे थेट चायनावरनं या पेपरची खरेदी करण्यात आल्याचं तपासात समोर। भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी। भिवंडीमध्ये पीडित कुटुंबियांची घेतली भेट। भंडारा जिल्हा कारागृहातील कैद्याचा महिला रक्षकावरती हल्ला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी। वेळ संपल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल बंद केल्यामुळे कैद्याचं कृत्य। अकोल्यात तूर चोरीसाठी ट्रक चालकाकडून स्वतःच्या अपघाताचा बनाव। तक्रारीनंतर पोलीस तपासात प्रकार उघडकीस। 148 क्विंटल तुरीसह ट्रक आणि ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामाची 30 फूट उंच भिंत कोसळली। वाकणपाडा चौधरी कंपाऊंडमधील घटना। एकाचा मृत्यू 5 जण जखमी। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेमध्ये कलिना पोलीस कॅम्पमध्ये पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या। प्रल्हाद बनसोडे असं आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव। मुंबई रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेचा अनोखा विक्रम। बडोद्याविरोधात 10 आणि 11व्या नंबरवरती फलंदाजी करत केली शतकी खेळी। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार शेतकरी अनिल नारायण पाटील यांना जाहीर। अनिल पाटील हे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या सांगेगावचे रहिवासी आहेत। टाटा इन्स्टिट्यूटकडनं कर्करोगावरच्या गोळीचं संशोधन। किमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साईड इफेक्ट्स या गोळीमुळे कमी होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।